जामिया इस्लामिया या विषयात तहसीलदार कार्यालय, अक्कलकुवा पोलीस ऑफिसर्स यांच्यात विस्तृत चर्चा केली। इथले काही कार्यकर्ते आहेत त्यांनी पण बऱ्यापैकी जबाबदारी माहिती दिलेली आहे। आर्थिक गैरव्यवहार तो दिसतोय, त्यात काही शंका नाही आहे। जे देशाचे कायदे आहेत त्याचा भंग झाला आहे, मनी लॉन्ड्रिंग झालं आहे, बेनामी कारोबार झालेला आहे, बेनामी कंपन्या आहेत, 1000 कोटीचा तर गेल्या काही वर्षातील उलाढाल आहे। आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार आणि मी त्याचा थेट लॉजिकल कन्क्लुजन येईपर्यंत पाठपुरावा करणार। संबंधित यंत्रणांचं काही दुर्लक्ष झालं का सर? आता तपास सुरू झालेला आहे आणि म्हणून या क्षणी मी एवढंच सांगतो की विभिन्न यंत्रणा कामाला लागल्या आहेत, विभिन्न फायनान्शियल त्यापासून क्रिमिनल, फॉरेन व्यवहार, हवाला व्यवहार सगळ्याची चौकशी सुरू झाली आहे। साहेब एक प्रश्न, ज्यांनी चौकशी केली या विषयाची डेप्युटी साहेब होते, त्यांची काही महिन्यानंतर जिथून उचलबांगडी झालेली अक्कलकुव्यामध्ये, त्यांना काय सांगता येईल? मला असं वाटतं की दोन गोष्टी जोडणं योग्य नाही, कारण की त्या अधिकाऱ्यांना पण पूर्ण त्यांची कॅरियर आहे। तो जो विषय असेल तो वेगळा आहे। हा जो घोटाळा बाहेर आला आहे तो मुख्यमंत्री स्वतः घोषित केला आहे की याची चौकशी होणार। आमच्यासारखे लोक पण पाठपुरावा करतायत। मी उद्या दिल्लीला जात आहेत, उच्च अधिकाऱ्यांची माझी भेट आहे। या घोटाळ्याची पूर्णपणे चौकशी होणार। आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही अधिकाऱ्यांचं कुठेही काय त्रुटी राहिली असेल तर त्यात या घोटाळ्यामुळे त्याचा कॅरियरवर परिणाम होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। कारण की साहेब तर याला आणि हे जे तुम्ही विषय मांडतात त्याचा बदल संपर्क आता याला